60,000 रुपयासाठी लॉज कामगारास पेट्रोल टाकून जाळले, 3 जणांवर गुन्हा नोंद। शहरातील औसा रोडवरील एका लॉजमध्ये काम करणाऱ्या 22 वर्षीय तरुणास निर्जन स्थळी नेऊन जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी अहमदपूर तालुक्यातील एका तरुणासह तिघांविरुद्ध लातूरच्या विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सचिन राजू लामतुरे असे या मृताचे नाव आहे। धक्कादायक बाब म्हणजे या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी लातूर विधानसभा निवडणूक लढवलेला एका शिवसेना पदाधिकारी असल्याची शक्यता मृताच्या वडिलांनी व्यक्त केली आहे। शहरातील औसा रोड परिसरात राम मंदिरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा राजू रामतुरे राहणार नेटूर तालुका निलंगा अशा सचिन वय 22 हा त्यांचा एकुलता एक मुलगा। सचिन हा औसा रोडवरील एका लॉजमध्ये काम करत होता। गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडताना काही लोक मला जीव मारण्याची धमकी देत असल्याचे त्यांनी सांगितले। पारिजात लॉजमध्ये सचिन कामाला होता आणि त्याच लॉजवर आरोपी दिगंबर हा काही दिवसापूर्वी व्यवस्थापक होता। लॉजच्या मालकाची सचिनने उचल घेतलेले 60,000 रुपये परत कर, अन्यथा लॉजवर डे नाईट काम कर असा तगादा लावला होता। पैसे वसुलीसाठी सचिन दिगंबरसह लॉजच्या मालकाकडे दमदाटी होत होती। याबाबत सचिनने मला कल्पना दिली होती की 2 दिवसात कुठून तरी पैसे उभे करू, त्यांची रक्कम परत करू असे मी सांगितले होते, पण 2,000 रुपये त्याला दिले होते। बाकी पैसे जमवण्याची तयारी सुरू केली, परंतु सचिनच्या खुनाचा निरोप आला असे सचिनचे वडील राजू लामतरे यांनी सांगितले।